नमस्कार मित्रांनो, आज आपण केळीचे पिल्लं एका ठिकाणातून काढून दुसरीकडे कसं लावायचे हे मी दाखवणार आहे तुम्हाला. आपल्या इथं डुकरावानी काही झाडं काढलीत बाजूला, मग त्याच्यामुळे आणि हे दुसरं वर्ष चालू आहे. तर ह्याचे पिल्ले हे आपण हे जे दिसायलेत हे काढू शकतो. आम्ही सहसा तर हे कापून टाकायचं असते, पण हे जरा लावायचे होते म्हणून थोडे ठेवले होते. हे असं गॅप पडला आहे मध्ये मध्ये, रानडुकरावानी काढलेत. संध्याकाळी ते खात नाहीत ना, काय नाही, उगं नुकसान करतात. आता मी दाखवतो तुम्हाला कसं काढायचं आणि परत लावायचं पण ते. एक मिनिट. आता बघा, आता हे पिल्लू आहे, हे आपलं एक मोठं पिल्लू ठेवलेले, हे सगळे पिल्ले काढता येतात. हे मी दाखवतो तुम्हाला. याच्यापेक्षा टिकाव असला तर बरा होईल, कारण हे जरा छोटं झाले. दिसाल ना तुम्ही, थोडं महाग. जरा खोल असते, त्याच्यामुळे जरा टिकाव घेत जावा. आणि पाऊस जास्त पडल्यामुळे थोडं मऊ तर झाले. खाली जे गड्डे असतात त्यालाच हे फुटलेलं राहते. हे परत बुजवून टाका, कारण ह्याच्यानं अजून ते डुकरं येऊन करतात. आणि हे पोरचे पान आहेत ते काढून टाकायचे डायरेक्ट. हे असंच ठेवायचं एवढंच. त्याला हे 5-6 मुळे आहेत, ह्या मुळ्यावरच ह्यानं ऑटोमॅटिक येते. आता दाखवतो मी दुसरीकडं, या इकडे लावू. आणि लावते वेळेस काही लय मोठा खड्डा करायची गरज नाही, आपल्याला ह्याच्या पुरताच करायचं. ह्या सगळ्या केळीच्या मुळे आहेत, मुळे सगळीकडे पसरलेले असतात. ह्या गड्ड्यातून बाजूला जरी आलं तर ह्या मुळ्यावरच ह्यानं वाढते, कारण ह्याच्या अगोदर पण आम्ही भरपूर लावलेत. काय नाही, आपलं मिरच्याचं रोप लावल्यासारखं लावून टाकायचं. नॉर्मल दाबून तेवढं घ्या, म्हणजे निघणार नाही लवकर. आणि अजून एक गोष्ट, आता हे वाढते का नाही हे उद्या सकाळपर्यंतच तुम्हाला समजते, कारण हे कंप्लीट एवढं 2 इंच तर आरामात हे सकाळपर्यंत बाहेर येते. म्हणजे बाबा ह्याची रूट म्हणजे मुळ्या चालूच होतात डायरेक्ट. अगोदर तर वल्ल आहे भरपूर, बरोबर हे निघायला चालू होते. तर व्हिडिओ छान वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. नमस्कार.